स्टारलिंकचा महाराष्ट्र शासनाच्या तंत्रज्ञान विभागासोबत करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा सामंजस्य करार। स्टारलिंकची भागीदारी करणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य। वांद्रे पूर्व या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या नवीन मुंबई उच्च न्यायालयाच्या संकुलाचं भूमिपूजन। सरन्यायाधीश भूषण गवई, उपमुख्यमंत्री यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांची उपस्थिती। फोर्ट इथल्या 146 वर्ष जुन्या हायकोर्ट इमारतीतील जागेची कमतरता इथे भरून निघणार। विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय महिला संघातील सदस्यांची भेट घेणार। भारतीय संघानं पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकत इतिहास रचलाय। भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार होणार। तर 7 नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस हा सत्कार करणार। सर्वोच्च न्यायालयाचे नागपूरमध्ये खंडपीठ तयार करा। नागपूरमध्ये खंडपीठ तयार करण्याचे सरन्यायाधीशांना निवेदन। सर्वोच्च न्यायालयाचं विकेंद्रीकरण केल्यास नागरिकांना मिळणार दिलासा। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याच्या मागणीची याचिका फेटाळली। मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली। विमानतळासंदर्भात आदेश देणं अधिकारात नाही, हायकोर्टाकडून स्पष्ट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईच्या वरळी डोममध्ये बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक। अजित पवारांकडून पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन। कोल्हापुरात पुढारी समूहाचे सर्वेसर्वा पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंग जाधव यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा संपन्न। यावेळी पुढारीचं 5.5 दशक संपादक पद भूषवणाऱ्या प्रतापराव जाधव यांचा गौरव सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी। सरकारला जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असेल तर ताबडतोब करावं। आतापासूनच ते पुढच्या जूनपर्यंत होणारा खर्च अनुदान स्वरूपात द्यावा, तरच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहील। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया। वंचित बहुजन आघाडीची 25 नोव्हेंबरला मुंबईमध्ये संविधान सन्मान सभा। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये सभा पार पडणार। प्रकाश आंबेडकर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्तानं भूमिका स्पष्ट करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर। मनसेची उद्या पुण्यात बैठक पार पडणार। पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजताच या ठिकाणी राज ठाकरेंचे दौरे सुरू। बिहारमध्ये भाजप विरोधातील आरजेडी उमेदवार खेसारीलाल यादव यांना बीएमसीची नोटीस। मीरा रोड इथल्या खेसारीलाल यांच्या घरावरील अनधिकृत पत्राशेड संदर्भात बजावली नोटीस। पत्राशेड तात्काळ काढून टाका, अन्यथा अतिक्रमण विभाग कारवाई करणार, पालिकेचा इशारा। पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अन्नकोटात 521 पदार्थांचा महानैवेद्य। तर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिर संस्थांकडून हे आयोजन। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। पुण्यातील बाजीराव रस्त्यावर MS जोशी चौकामध्ये आंदोलन। कार्यकर्त्यांनी सरकारला पाठवल्या बांगड्या आणि हळद कुंकू। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 6 ते 20 नोव्हेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा। तर आता उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांचा गौरव करण्यात येणार। स्वच्छतेसंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार। रत्नागिरीतील दाऊद संबंधित शेती योग्य जमीन लिलावामध्ये विकली नाही। सरकारी लिलावामध्ये मालमत्ता घेण्यासाठी कोणीही रस दाखवला नसल्याची माहिती। तर या संदर्भात यानंतर दाऊद संबंधित मालमत्ता पुन्हा न विकली जाण्याची नोंद। अभिनेता आमिर खानचं बनावट व्हिडिओ प्रकरण। तर संबंधित पुरावे न सापडल्यामुळे केस क्लोज करण्याचा पोलिसांचा निर्णय। गेल्या वर्षी आमिर खानचा काँग्रेसचा प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। भारतीय वंशाचे झोहरान ममदानी हे न्यूयॉर्कचे आता महापौर। न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिक पक्षाचा पराभव। ममदानी न्यूयॉर्कचे सर्वात तरुण आणि पहिले मुस्लिम महापौर।